आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक संघाच्या अंदाजपत्रक शिबिराचा शुभारंभ. पीएटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न. मराठी शाळा टिकवण्यासाठी गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन. कोल्हापूर येथे मुख्याध्यापक संघाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27च्या अभ्यास अंदाजपत्रक शिबिराचं उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. महाराष्ट्र हायस्कूल येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादा लाड होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी राज्यातील पीएटी परीक्षेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. परीक्षेची उत्तरं आधीच समाज माध्यमांवर व्हायरल होणं तसेच प्रश्नपत्रिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध न होणं या बाबींमुळे शासन पातळीवर ही परीक्षा पूर्णपणे अपयशी ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर मुख्याध्यापक संघाच्या कार्याचं कौतुक करत राज्यात मोजकेच संघ प्रश्नपत्रिका तयार करतात, त्यामध्ये कोल्हापूर संघ आघाडीवर असल्याचं नमूद केलं. दर्जेदार प्रश्नपत्रिका तयार करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं कार्य उल्लेखनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रमालाही त्यांनी प्रशंसनीय म्हटलं. मराठी शाळांचं अस्तित्व टिकवण्यासाठी गुणवत्ता हेच महत्त्वाचं भांडवल असल्याचं अधोरेखित करत मुख्याध्यापकांनी शिक्षणाची पातळी उंचावण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील 143 पैकी 142 शाळांचे पगार पूर्ण झाल्याचं सांगताना यामध्ये मुख्याध्यापक संघाची आग्रही भूमिका महत्त्वाची ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान 100 पटाखालील शाळांमधील मुख्याध्यापक पद टिकवण्यासाठी लवकरच मुंबई येथे शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमास बाबासाहेब पाटील, खंडेराव जगदाळे, बीबी पाटील, व्ही.जी. पवार, डी.एस. पाटील, राहुल पवार, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, आर.वाय. पाटील, आर.डी. पाटील यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, संचालक आणि जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.